थलपती विजय असं नाव जे तामिळनाडूच्या राजकीय भूकंपानंतर केंद्रस्थानी आलं। पण राजकारणामध्ये एंट्री घेतल्यानंतर लोकांचा सर्वात मोठा प्रश्न काय माहिती आहे? विजयची खरी संपत्ती किती आहे आणि ती कशी बनली? एक सुपरस्टार ते एक नवीन राजकीय चेहरा आणि आता राज्यातील सर्वात मोठ्या पक्षाचा नेता। विजयची संपत्ती आणि आलिशान गाड्यांची यादी लय भारी आहे। यात काय काय आहे यात सर्वांचा आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। 2026च्या विधानसभा निवडणुकीत तमिलगा वेत्री कजगम म्हणजेच टीव्हीके हा पक्ष तामिळनाडूमध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून उदयास आला। एक अभिनेता थेट सत्तेच्या दारात पोहोचला। पण या यशामागे फक्त लोकप्रियता नाही आहे, तर आहे एक प्रचंड आर्थिक साम्राज्य। जोसेफ विजय यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार एकूण संपत्ती ही 624 कोटी रुपये इतकी आहे। यामध्ये चल मालमत्ता ही 404 कोटी, अचल मालमत्ता ही 220 कोटी आणि फक्त एका वर्षात 184.53 कोटी रुपयांचं उत्पन्न विजय थलापतीचं आहे। आता हे उत्पन्न कुठून येतं? तर विजयचा स्वतःचा व्यवसाय, भाडे आणि व्याज यातून हा पैसा येतो। सगळ्यात शॉकिंग गोष्ट काय माहिती आहे? 213.36 कोटी रुपये हे एका साध्या सेव्हिंग अकाउंटमध्ये आहे। इंडियन ओव्हरसीज बँकेच्या साळीग्राम मध्ये ही शाखा आहे आणि या शाखेमध्ये हे पैसे ना शेअर्स, ना म्युच्युअल फंड, ना रिस्की इन्व्हेस्टमेंट, फक्त बँकेत पडून असलेले 200+ कोटी रुपये हे त्याच्या एकूण संपत्तीच्या 1/3 पेक्षा जास्त आहे। विजयचा इन्व्हेस्टमेंट स्टाईल कसा आहे ते मी तुम्हाला सांगतो। सेफ अँड स्टेबल। त्यांनी 4 बँकांमध्ये 100 कोटी रुपयांची एफडी करून ठेवली आहे। ॲक्सिस बँकेत 40 कोटी, इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये 25 कोटी, एचडीएफसी बँकेत 20 कोटी आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 15 कोटी, म्हणजेच 313 कोटी रुपये फक्त बँकच्या डिपॉझिटमध्ये आहे। नो मार्केट रिस्क, नो व्हॉलेटिलिटी। आहे ना भारी आयडिया? आता आजकाल सगळे लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात, पण विजय तसं काही जास्त प्रमाणामध्ये करताना दिसत नाही। विजयचे फक्त 19.37 लाख रुपयेच हे शेअर्समध्ये आहेत। त्यामध्ये जया नगर प्रॉपर्टी लिमिटेडमध्ये आहेत, काही इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शेअर्समध्ये आहेत आणि सन पेपर मिलच्या शेअर्समध्ये ते पैसे आहेत। एकूण संपत्तीच्या 0.04% पेक्षाही हे कमी आहे। विजयची खरी ताकद कुठे आहे माहिती आहे का? रिअल इस्टेट साम्राज्य। ते किती आहे तेही सांगतो। रिअल इस्टेट एकूण मूल्य 220 कोटी। रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आहेत निलांकलई इथे, मायलापूरमध्ये आहे आणि एग्मोरमध्ये आहे। या ठिकाणी 10 प्रॉपर्टी आहेत ज्याची किंमत जवळजवळ 115 कोटी आहे। दुसरं कमर्शियल प्रॉपर्टी आहेत 82.8 कोटींची आणि हे आहे कोप्पूरमध्ये 2.3 एकरची जमीन आहे ज्याची व्हॅल्यू जवळजवळ 35.81 करोड रुपीज इतकी आहे। आणि तिसरं नॉन ॲग्री लँड ज्याची मूल्य 22 कोटी। ॲग्रिकल्चर लँडची मूल्य आहे जे 1997 मध्ये घेतलेली जमीन होती, त्याची आज किंमत 10 लाख प्रति प्लॉट आणि याच प्रॉपर्टीमधून भाडंही येतं। हे उत्पन्नाचं एक साधन आहे। आता येऊयात लक्झरी गाड्यांवर। लक्झरी गाड्यांचं कलेक्शन कसं आहे तेही सांगतो। विजयचा कार कलेक्शन लय भारी आहे। एकूण किंमत 13.52 कोटी या सगळ्या कारची मिळून आहे। त्याच्यामध्ये लेक्सस RX 350, BMW i7, टोयोटा वेलफायर, BMW 530, मारुती सुझुकी स्विफ्ट। लक्झरी आणि साधेपणाचा मिक्स असा कॉम्बिनेशन या कलेक्शनमध्ये दिसतोय। विजय फक्त पैसे साठवत नाही, तो लोन पण देतो आणि त्यानं एकूण 75.5 कोटीचं लोन देऊन ठेवलंय। 20 कोटी हे ALP अँटोलियस ब्रुटो याला देऊन ठेवलेलं आहे। 20 कोटी हे एज्युकेशनल फाउंडेशनसाठी दिलेलं आहे, तर 12.6 कोटी पत्नीजवळ आहे। म्हणजे तो स्वतःच एक फायनान्शियल नेटवर्क चालवतो। पत्नीची संपत्ती किती तेही सांगतो। संगीता विजय एकूण संपत्ती 15.76 कोटी, त्यात 10 कोटी FD, गोल्ड, डायमंड, बँक बॅलन्स सगळं आलं। कुटुंबीय पातळीवर देखील आर्थिक स्थिती विजयची मजबूत आहे। आता हे सर्व चकाचक काम ऐकून तुम्हाला सर्व काही परफेक्ट आहे असं वाटत असेल तर तसं नाही आहे। इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून काही प्रकरणं प्रलंबित आहेत। 1.5 कोटी पेनल्टी आणि इतर लाखोंचे डिमांड प्रकरण न्यायालयामध्ये सुरू आहे। एक अभिनेता, एक राजकारणी आणि 624 कोटींचं साम्राज्य। बरं, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील नवा एका माहितीपूर्ण व्हिडिओसह। नमस्कार।